आणि सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात बिबट्यांचा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजतो। याच बिबट्यांवरनं अनिल परब आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये शाब्दिक डरकाळ्या सुद्धा ऐकायला मिळाल्या। कुंभमेळ्यामध्ये जर का बिबट्या शिरला तर काय होईल असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला, तर त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी कोपरखळी मारत जिथे गिरीश महाजन आहेत तिथे बिबटे कसे शिरतील असा सवाल उपस्थित करताच एकच हशा पिकला। मेळ्यामध्ये बिबटे घुसले तर अरे जे एकदा गिरीश महाजन ठिकाणी घुसले तिथे दुसऱ्या कोणाची काय हिंमत आहे घुसायची? एवढे सक्षम आहेत। ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न लागू होतो की नाही नंबर एक, कारण त्याने खूप चांगले वाघ बिबटे त्यांनी फाडलेले आहेत, हे आम्ही बघितलेले आहेत, जेरबंद केलेले आहेत। दुसरा विषय असा आहे, त्यांनी खाली बसून सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंट माझ्याचकडे आहे, तर कोणतरी पाठवून म्हणाला डिझास्टरच तिथे गेलेलं आहे तर अजून मॅनेजमेंट काय करायची? हा माझा दुसरा विषय आहे। आणि तिसरा विषय ह्यांनी सांगितला की कॅमेरे द्या। आता ह्या कॅमेराचा उपयोग त्यांनी सांगितलं की ड्रोन द्या। कुंभमेळ्यामध्ये कशासाठी होणार आहे याचा देखील खुलासा आपण करावा। हे माझे क्वेश्चन आउट ऑफ क्युरियोसिटी आहेत। मंत्री सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिलजी परब यांनी सांगितलेली बाब खरी आहे। खरी म्हणजे काय काय अर्धे अर्ध काढा एकूणच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजनांची ओळख झाली, म्हणजे ते व्यवस्थापन मंत्री। ओके, आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे। मी त्यांना परवा दिवशी बोललो की आता अजितदादा दुर्दैवाने गेले, परंतु अजितदादांनी सुमोटो 11 कोटी रुपये DPDCच्या फंडामधून वन खात्याला तिथे वर्ग केले। त्याचीच एकूण कित्ता गिरवला सन्माननीय राधाकृष्ण विखे साहेबांनी। मी गिरीश भाऊंना बोललो की कुंभमेळा 1.5-2 वर्षांनी आहे, परंतु जर का उद्याला नाशिक जिल्ह्यातले बिबटे जर आपण जेरबंद नाही केले तर एखाद्या दिवशी त्या कुंभमेळ्यामध्ये शक्यता आहे एखादा बिबट्या गेल्या तर त्या सगळ्या कुंभमेळ्यावर पाणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।